आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी, अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यात अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यामध्ये आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 5व्या गुन्ह्यात उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आता एक एक करत अशोक खरातचे कारनामे, घोटाळे, त्यांनी कशा प्रकारे भक्तांची फसवणूक केली, महिलांचं शोषण केलं, त्यातल्या एसआयटीच्या तपासातनं जे महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत त्या ग्राउंडवरती आता त्याची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात येते। आणि आता 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याची मागण्यात आलेली होती आणि ती कोठडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे। त्याला 14 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यात ही सुनावण्यात आली आणि आता 5व्या गुन्ह्याकरता उद्या पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला हजर केलं जाईल। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची ही न्यायालयीन ही पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आल्याचं कळतंय आणि आता उद्या 5व्या गुन्ह्यात अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात येईल।